नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मी विद्या इंगळे तुमच्यासाठी घेऊन येते असेच नवीन व्हिडिओ। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का। यूट्यूबचं एक नवीन अपडेट आलेलं आहे, ज्यामध्ये आता सगळ्यांनाच भरभरून व्ह्यूज मिळणार आहे। मग तो नवीन यूट्यूबर असू दे किंवा जुना यूट्यूबर असू दे, सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे की आता सगळ्यांना भरभरून व्ह्यूज मिळणार आहेत। त्याच विषयावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओ चालू करायच्या आधी जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, विद्या इंगळे चॅनलला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की आत्ता काही महिने झाले कोणालाच व्ह्यूज येत नाही, आणि आत्ता काही दिवसापासून जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या शॉर्ट व्हिडिओवरती सुद्धा भरभरून व्ह्यूज येत आहेत की नाही, मला नक्की एक कमेंट करून सांगा। कारण माझ्या तर व्हिडिओवरती येत आहे। म्हणजे सगळ्यात आधी काय, जर तुम्ही एक यूट्यूबर आहात, तुम्ही जर नवीन चॅनल तुमचं चालू केलेलं आहे तर तुमच्या चॅनलवरती कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं आहे। म्हणजे असं नाही की चला तुम्ही 1-2 दिवस व्हिडिओ अपलोड केले आणि त्यानंतर तुम्ही कंटाळा केला की अरे छे व्ह्यूजच येत नाही, जाऊ दे तिकडे, काय उपयोग नाही आहे व्हिडिओ टाकून। तर तसं करू नका। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तसं करू नका। जर तुम्ही एक यूट्यूबर आहात तर तुम्हाला डेली आणि रेग्युलर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणे गरजेचं आहे। तुम्हाला रेग्युलर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करावेच लागतील, त्यानंतर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात, बरोबर। तुम्ही जर अर्धवट सोडून दिलं, 8 दिवसांनी एक व्हिडिओ टाकला, महिन्यानंतर एक व्हिडिओ टाकला, तर तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येणार नाही। कारण यूट्यूब जे आहे, यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ते म्हणजे चेक करत असतं चॅनल आपलं, तर त्याच्यावरती ते यूट्यूब जे आहे ते डेली बघत असतं की तुम्ही तुमच्या चॅनलवरती किती ॲक्टिव्ह असतात, तुम्ही किती व्हिडिओ सर्च करतात, तुम्ही किती व्हिडिओ टाकतात, तुम्ही कधी व्हिडिओ टाकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायमिंग फिक्स करा। तुम्ही तुमच्या व्हिडिओचा टायमिंग फिक्स करा। तुम्ही सकाळी बिझी असाल सकाळच्या वेळेमध्ये, तर तुम्ही तुमचं आधी टायमिंग सेट करा की तुम्ही कधी फ्री असतात। आता असं काही नाही आहे की समजा जर मी आता माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते मी संध्याकाळच्या टायमाला टाकते, तर असं काही नाही की हां विद्या संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकते तर मग आपण पण संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकला पाहिजे, तर तसं काही नाही आहे। तसा काहींचा गैरसमज असतो की बाबा हां ही या टायमाला व्हिडिओ टाकते, हा या टायमाला व्हिडिओ टाकतो म्हणून याचा व्हिडिओ व्हायरल होत असेल किंवा म्हणून याच्या शॉर्ट व्हिडिओला एवढे व्ह्यूज येतात, तर तो गैरसमज आधी तुम्ही काढून टाका। असं काही नाही, फक्त तुम्ही तुमचा एक टाईम सेट करा की तुम्हाला तुमचा व्हिडिओ कधी अपलोड करायचा आहे, तर त्याच टायमाला तुम्हाला डेली आणि रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे। आणि मी नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओमार्फत की तुम्ही सगळ्यात आधी जर तुम्ही नवीन आहात, नवीन चॅनल ओपन केलेलं आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त सुरुवात जी आहे ती शॉर्ट व्हिडिओपासून करा। मी सुद्धा माझ्या यूट्यूबची जी सुरुवात आहे ती शॉर्ट व्हिडिओपासून केलेली होती, आणि त्या माझ्या पहिल्या शॉर्ट व्हिडिओला 19,000 व्ह्यूज आलेले। माझा पहिला व्हिडिओ, माझा पहिला दिवस यूट्यूबवरचा, त्या बाबतीमध्ये माझी यूट्यूब जर्नी जी आहे ती मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे, सांगणार आहे। तर त्यासाठीच माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की शॉर्ट व्हिडिओमार्फत तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवू शकतात, जास्तीत जास्त व्ह्यूज तुम्हाला मिळतात। आणि दुसरी गोष्ट अशी असते की तुमच्या चॅनलवरती जेव्हा सबस्क्रायबर जास्त होतात तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येणं चालू होतं। तर म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असते की शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त चॅनलवरती टाकत जा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक कंटेंट निवडा की तुम्हाला कोणत्या रिलेटेड व्हिडिओ बनवायचे आहेत, ते कंटेंट निवडणं खूप गरजेचं असतं। असं नका हे करू की एक मोठा यूट्यूबर आहे तो त्याच्या ह्याच्यावरती, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, एखादा मोठा यूट्यूबर आहे, त्याचा जो व्हिडिओ आहे सेम तुमच्यामध्ये ते टॅलेंट आहे, तुम्ही सेम त्याच्यासारखा व्हिडिओ बनवला आहे, पण तरीसुद्धा तुमच्या व्हिडिओला तेवढे व्ह्यूज येत नाही। मग तुम्ही काय विचार करत होतं, मग तुमच्या व्हिडिओला जिथे 10-20 व्ह्यूज यायला पाहिजे असं वाटत असतं, पण तिकडे तुम्हाला फक्त 4-5 व्ह्यूज येतात। त्याच्यामुळे काय होतं, जे नवीन यूट्यूबर आहेत ते डिमोटिवेट होतात, त्यामुळे ते काय करतात की
थांबतात, तिथेच थांबतात, व्हिडिओ टाकत नाही. आणि मग तिथेच काय होतं, तुमचं जे चॅनलची कन्सिस्टन्सी असते ती तुम्ही ब्रेक करता, बरोबर, डिमोटिवेट होतात इथे. आणि यूट्यूब काय असतं की मेन बघत असतं की तुम्ही किती तुमच्या चॅनलवरती ॲक्टिव्ह आहात. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्हाला डेली व्हिडिओ टाकायचा आहे, अपलोड करायचा आहे, की आठवड्यातनं एक व्हिडिओ टाकायचा आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही ते ठरवा की तुम्हाला दिवसाला किती व्हिडिओ टाकायचे आहेत, कोणते व्हिडिओ टाकायचे आहेत, ते आधी फिक्स करा. जर तुम्ही डेली व्हिडिओ टाकलं तर उत्तमच आहे, कारण डेली व्हिडिओ जर तुम्ही टाकलं तर तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी जास्तीत जास्त मदत होते. तर त्याच्यामुळे तुम्ही ते ठरवणं खूप गरजेचं आहे. एक सेट करा तुम्ही तुमच्या माइंडमध्ये की तुमचं यूट्यूब चॅनल तुम्हाला लवकरात लवकर कसं ग्रो करता येईल. त्या रिलेटेड तर बरेच यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत आपले, तुम्ही काहीही सर्च केलं तरीसुद्धा त्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. त्याच्यामुळे काही घाबरू नका. वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.